पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेला 1 महिना उलटूनही घटनेसाठी जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे। तर दुसरीकडे राज्य सरकार आणि कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीकडून आर्थिक मदत न मिळाल्याचा आरोप मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाने केलाय। कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडून हा आरोप करण्यात आलाय। कचऱ्याचा डोंगर एका इमारतीवर कोसळून त्याखाली दबलेल्या 9 कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाला होता। आम्ही सांगितलं होतं की कंपनीवाल्यांना जी त्यांनी 25 लाख रुपये रक्कम दिली ती आम्हाला मान्य नाही, कारण का त्याच्यात 2 मुलं घरच्या आईवडील काहीच होणार नाही म्हणून आम्ही रकमेत वाढ करायला सांगितली होती। पण गेल्या मीटिंगमध्ये पण त्यांनी आम्हाला काहीच रिस्पॉन्स दिला नाही। तर आता यावेळेस पण असंच आम्ही म्हणजे पुढच्या बोलले ते सोमवारी होईल म्हणून। 10 लाख रुपये तीही आमच्या सर्वांच्या अकाउंटला आले। 2 जण वगळता त्यांचं काही कारणामुळं, आणि जी कंपनीची अमाऊंट आहे ती कंपनीची अमाऊंट अजून फायनल नाही झाली की किती देणार आहे आपण, त्यामुळं थोडं थांबलं। आणि राज्य शासनाचं आम्ही सर्व डॉक्युमेंटेशन कंप्लीट केल्यानंतर पण तिकडनं काही रिस्पॉन्स अजून आलेला नाही आहे। तो जसा येईल त्यावेळेस आम्हाला समजेल, पण आमच्यामध्ये कोण कोऑर्डिनेटर मध्ये नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला समजत नाही आहे की आमच्यासोबत कोण कोऑर्डिनेट करणार आहे। अमरावती शहरामध्ये भर रस्त्यात मोकाट जनावरांचा सुळसुळाट पसरलाय। मोकाट जनावरांमुळे रस्त्यावर अपघातांचं प्रमाण वाढलंय। महापालिकेकडे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। अमरावती शहरामध्ये मागील काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत होता, परंतु आता रस्त्यावर जर आपण पाहिलं तर अमरावती शहरातल्या रस्त्यांवर मोकाट जनावरांचा जो आहे तो हौदूस पाहायला मिळतो। त्यामुळं छोटे मोठे अपघात जे आहेत ते वाढल्याचं समोर आलेलं आहे। आता आपण सध्या उभा आहेत अमरावती शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातल्या एका रोडवर, आणि या ठिकाणी आपण बघू शकतो अशा पद्धतीनं मोकाट जनावरं जे आहेत ते रस्त्यावर उभे असतात। अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर छोटे वाहन आहे आणि छोटे रस्ते आहे, आणि अशा छोट्या रस्त्याच्या मधोमध जर आपण पाहतो असे मोकाट जनावरं जे आहेत ते उभे राहतात। त्यामुळे वाहन चालकांना जे आहे ते वाहन चालवताना मोठ्या त्रासाला समोर जावं लागतं। मोकाट जनावरांचा बंदोबस्त महानगरपालिका केव्हा करणार असा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडे सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।